हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आज आपण एका ठिकाणी जात आहोत। ॲक्च्युली जाण्याचा प्लॅन नव्हता, पण मला एक डाऊट आहे की मी मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये मी आतापर्यंत हिंदीमध्ये ब्लॉग बनवले आणि हा ब्लॉग मी मराठीमध्ये यासाठी बनवत आहे की मला असं वाटत आहे की मी मराठीमध्ये जास्त एक्सप्रेस होऊ शकतो। त्यामुळे मी हा ब्लॉग बनवत आहे आणि हा क्या बोला तूने? एक्सपेरिमेंट करण्यासाठी हा ब्लॉग बनवत आहे। तर आपण चला रोजच्या प्रमाणे आज हीच रूम, तोच रोड आणि तोच स्टेशन असणार आहे। फक्त जो आपण पोहोचणार आहे तो वेगळं स्टेशन आहे। आणि आपण जात आहेत आज इस्कॉन टेम्पलला। कोणता टेम्पल? इस्कॉन टेम्पल, खारघर। तर चला आपला सफर चालू करूया आजच्या व्हिडिओपासून। आणि हा पूर्ण ब्लॉग मराठीमध्ये असेल मित्रांनो। तर आपली मराठी कम्युनिटी सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा। सबस्क्राईब करणं जरुरी आहे मित्रांनो, समजले का? तर चला भेटूया पुढच्या लोकेशनला। चला स्टार्टिंग करूया। तर मित्रांनो, आपण आपल्या रूमच्या बाहेर निघलेले आहोत आणि हे पहा, सेम दरवेळेसच्या प्रमाणे हा तोच रस्ता, तोच ठिकाण आणि तिथूनच आपण पुढे जात आहोत। आणि आपण फटाफट पोहोचूया कारण मंदिर ओपन झालेलं आहे। 4:15चा टायमिंग होता आणि आपला तर टायमिंग, आपण लेट आहेत ऑलरेडी। तर बघूया, चला पुढे। मित्रांनो, फायनली ट्रेन आली आहे आपली। याच्यातच बसून जायचं आपल्याला खारघरला। मित्रांनो, आपण इथे पोहोचलेलो आहेत इस्कॉन टेम्पलला, खारघर। मित्रांनो, एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं होतं। एवढी भीड आहे की मंदिरात जायचं कसं आणि यायचं कसं हे सुद्धा पाहणं मुश्किल आहे। वाटलं तर तुम्ही पाहू शकता भीड। बघा, ही बघा, ही भीड आहे की काय भीड आहे ही, हे बघा। असल्या भीड मध्ये कसं जायचं आणि कसं दर्शन करायचं? एवढी भीड आहे आज। वाटलं नव्हतं की संडेची एवढी भीड असेल इथे। म्हणजे एवढी भीड आहे की सांगू नाही शकत। चला तरी पण बघूया आपण काय होते। आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न तर करू। इतकं दूर आलो आणि दर्शन घेऊन नाही जायचं तर काय करायचं? तर आपण फटाफट मध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि मी प्रयत्न करेल की दाखवण्याचा, आतमध्ये सगळं काय दाखवण्याचा मी प्रयत्न करेल। आणि वाटलं तर मंदिर म्हणजे मध्ये आतमध्ये जी मूर्ती आहे ती पण थोडीफार कॅच करण्याचा प्रयत्न करेल। एवढी गर्दी आहे की माझ्या मातीत तो नाही होणार, पण तरी आपण ट्राय करू। तर चला फटाफट लवकर पाय धुवून जाऊया अगोदर।
तर मित्रांनो दर्शन तर झालेच आहे आपले आणि पाऊस एवढा जोरात आला होता ना की सांगूच न, पाऊस खूप जास्त होता आणि अचानक पाऊस आला त्यामुळे समजलं नाही की कुठे जायचं काय जायचं, त्यामुळे आपण बाहेर आलो आणि रश पण एवढं होतं की जसं तसं दर्शन केलेलं आहे. दर्शन करते वेळेस नाही बोलू शकलो पण त्याची आपण एक छोटीशी क्लिप काढली आहे मस्त, तर ती पण मी हे करेल. आणि आता आपण थेट जात आहोत एक सस्ती शॉपिंग करायला. सस्ती शॉपिंग म्हणजे आपला डीमार्ट. तर विचार केला की जाता जाता डीमार्टला पण जावं आणि आता मी डीमार्टला जाते, इथले खारघरच्या डीमार्टला जाते आणि नंतर पुन्हा मग आपला प्रवास पुढे वापस आपल्या रूम कडे वळवू. तोपर्यंत चला डीमार्ट. मित्रांनो मी डीमार्टला आलो होतो आणि इथं आल्याच्या नंतर मला थोडंसं सामान घ्यायचं होतं कदाचित, पण मी बघा किती घेतलंय सामान दाखवतो एक मिनिट. हे बघा मी 2-4 वस्तू घ्यायला आलो होतो आणि मी काय काय घेतलंय म्हणजे आतमध्ये गेल्याच्या नंतर माझं बजेट 500 रुपये होतं आणि मी 1000 रुपयाचं सामान घेतलंय. माझी अवकात आहे का एवढं खाण्याची, मी काय म्हणून घेतलं असेल. आता चला घेतलं तर खरं, खाऊन बघूया कसं लागते. पूर्ण महिना काढायचा याच्यावरती. चला मित्रांनो थोडंसं सामान घ्यायला आलेलो मी. बॅग इतकी जड झाली, आता इथून जवळपास ठाण्याला जायचं आणि मी खारघरला आहे. वाट लागणार आहे माझी बॅग घेऊन जाण्यासाठी, एवढं जड आहे.